नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काल तुमची स्कॉलरशिप एक्झाम जी झालेली आहे, ठीक आहे ना, त्याचे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करतो आहे, त्याचे ॲन्सर की आपण तयार करतो आहे. ठीक आहे. तर आपलं पेपर सेकंड पहिले केलं मी, इंटेलिजन्स आणि मराठी झालं आहे आपलं. आता आपण इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स करूया. ठीक आहे. हे बघा, फेब्रुवारी 25चा पेपर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये माझ्याकडे जो आला आहे सेट ए आलेला आहे. तुमच्याकडे बी सी डी कुठलाही असू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही विशेष फरक नाही आहे, फक्त क्वेश्चन्स मागे पुढे असतात. ठीक आहे. हे बघा, हे पार्ट 1 पेपर आपण करणार आहे फर्स्ट लँग्वेज सध्या. ठीक आहे. तर चला आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे. इथे बघा, हे पॅराग्राफ दिलेला आहे. हा पॅराग्राफ तुम्ही व्यवस्थित जर केअरफुली रीड केला तर तुम्हाला हे इथं याचे खाली दिलेले क्वेश्चन समजून जातील. जसं चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. एच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे बघा. हे जे बालगंधर्व आहेत त्यांचं नाव ॲक्च्युली ओरिजिनल नाव नारायण होतं. हे जे बालगंधर्व आहे त्यांचं स्टेज नेम होतं. तर याचं उत्तर येतो आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याचं येतं आहे बघा, सिलेक्ट द प्रॉपर फ्रेज टू फिल इन द ब्लँक. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट द सेम. ठीक आहे ना. जायचे ते, त्यांना आवडायचं नाही स्कूलला तरी पण ते जायचे. ठीक आहे ना. चला नेक्स्ट. इथे बघा, इथे एक पोयम दिलेली आहे. या पोयमला पण तुम्ही केअरफुली रीड करा. रीड केल्यानंतर तुम्हाला हे क्वेश्चन्सचे ॲन्सर लगेच कळून जातील. विच लाईन्स गिवन बिलो एक्सप्रेस द पोएट्स मूड. तर याच्यामध्ये थर्ड येतो आहे, बट नाव आय एम सॅड अँड लोनली. ते कसे आहे, सॅड आहे आणि लोनली आहे. का बरं? कारण एक जे घर आहे तिथं त्यांचा फ्रेंड राहत होता. ठीक आहे. तो फ्रेंड आता सध्या तिथे राहत नाही आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे त्यांना सॅड वाटत आहे, लोनलीसारखं वाटत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वाय डू टीयर्स फिल अप द आईज ऑफ द पोएट. पोएटच्या डोळ्यात अश्रू कशामुळे आले? कारण की है ना, ही मिसेस इज फ्रेंड है ना. तर याच्यामध्ये सेकंड नंबरचं ते आपल्या मित्राला है ना मिस करत आहेत है ना, त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, फिफ्थमध्ये पिक आउट द वर्ड दॅट राईम्स विथ देअरच्या जागी काय येणार मग? बेअर आहे की नाही. रायमिंग वर्ड्स म्हणजे एकसारखे म्हणजे साऊंड करणारे वर्ड आहे ना. तर त्याच्यामध्ये फिफ्थचा आन्सर येतो थर्ड. त्याचं फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. देअर आर 12 मंथ्स इन अ इयर. ऑगस्ट इज 8th मंथ है ना. 8th फर्स्ट येणार याचं. ठीक आहे ना. 8 नाही येणार याच्यामध्ये. ठीक आहे ना. ऑर्डिनल नंबर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे ना. तर इथं 8th येणार आहे. चला नेक्स्ट बघूया. इथे बघा, युअर फ्रेंड इज नॉट फिलिंग वेल, व्हॉट वुड बी द सुटेबल ग्रीटिंग फॉर हिम. तर हे बघा, जर एखादा तुमचा मित्र आहे तो आजारी आहे तर आपण त्याला काय म्हणत असतो? लवकर बरे व्हायसाठी गेट वेल सून म्हणत असतो. ठीक आहे. त्याचं ऑप्शन येते 4th नंबरचं. फाइंड द प्रेडिकेट इन द फॉलोइंग सेंटेन्स. प्रेडिकेट म्हणजे एखाद्याच्याबद्दल काही विस्तारमध्ये काही सांगत असेल तर त्याला प्रेडिकेट म्हणतो सेंटेन्समधलं. तर जर ट्रेनबद्दल हे सांगत आहे, हे बघा या सेंटेन्समध्ये, द ट्रेन रन्स अक्रॉस द कंट्री. त्याचं 3rd नंबरचं ऑप्शन आहे, रन्स अक्रॉस द कंट्री. त्याच्यानंतर बघा, इथे 9 ते 11 जे आहे या ॲडव्हर्टाईजवर आपल्याला क्वेश्चन दिलेले आहे. इथे एक ॲडव्हर्टाईज बघा, इथे काय लिहिलेलं आहे, बाय 2 है ना, बॅग 1 है ना. 2 बॅग घ्या आणि 1 फ्री मिळवा है ना. बॅग 1 फ्री. 2 बॅग जर तुम्ही घेतले तर 1 बॅग तुम्हाला फ्री मिळणार. तर इथे काय विचारलं, इन ऑल हाऊ मेनी बॅग्स कॅन यू टेक होम इफ यू बाय 2 बॅग्स. जर तुम्ही 2 घेतले तर 1 तुम्हाला फ्री मिळणार. तर तुम्ही टोटल बॅग किती घेऊन जाणार घरी? 3 बॅग घेऊन जाणार. तर आन्सर 3 यायला पाहिजे. इन द लाईन बाय 2 बॅग 1 फ्री है ना. व्हॉट डज द वर्ड बॅग मीन? बॅग म्हणजे काय आहे, तुम्हाला एक गेन मिळतो एक है ना, फ्रीमध्ये मिळतं ना ते. तर म्हणजे तुम्ही एक प्रकारचा फायदा आहे. गेन म्हणजे फायदा होतो तुम्हाला एक बॅगचा. ठीक आहे ना. ऑरविन त्याच्यामध्ये सेकंड असायला पाहिजे. ठीक आहे, असं मला वाटते. आता बघूया, एखादा क्वेश्चनचा आन्सर होऊ शकते, चुकू शकते. ठीक आहे. पण आता कसं आहे, आपल्याकडे आता अजून आन्सर शीट आता ते अजून म्हणजे येईल आपल्याला जेव्हा बाहेर, तेव्हा समजेल. किंवा बुक आपलं पुढच्या वर्षीचं जेव्हा बुक येईल तर त्याच्यामध्ये हे पेपर सॉल्व करून येतो है ना. तर त्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट आन्सर्स आपल्याला कळतील. ठीक आहे ना. पण माझा तर मी प्रयत्न केला आहे की होते तिथपर्यंत मी करेक्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता.
वाय आर कस्टमर्स आस्क्ड टू हरी अप. कस्टमर का बरं घाई करतायत? बिकॉज द फ्री ऑफर एंड्स इफ स्टॉक है ना गेट्स ओवर. म्हणजे जर स्टॉक संपला तर तुमचा ऑफर संपून जाणार आहे, त्यामुळे कस्टमर्स जे आहे ते घाई करतायत. ठीक आहे. आता 11पर्यंत 9 ते 11 फक्त त्या ॲडव्हर्टायझर होते. आता 12पासून वेगळं क्वेश्चन आहे. ठीक आहे. 12मध्ये काय आहे? फिल द ब्लँक्स आहे ना. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द बिलो. ह्या 4पैकी एक ऑप्शन देणार आहे. तर ब्लँक इज द यंग वन ऑफ पिग. पिगचे जे पिल्ले असतात त्यांना काय म्हणतात? पिगलेट. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्डमध्ये चूज द करेक्ट ऑप्शन्स. द ब्लँक वर्क्स अँड मेंड्स वॉटर पाईप्स. पाईपचं काम कोण करते हो? प्लंबर. तर याच्यामध्ये ऑप्शन येणार 4. ठीक आहे. प्लंबर येणार तिथे. त्याच्यानंतर 14मध्ये बघा, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड रजिस्टर. इथे आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहे. ते सगळे वर्ड्स जे आहे गेम्सशी रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये बघा विक्ट्री, फील्ड, गोल्स, मेडल्स, स्टेडियम, विनर. त्याच्यामध्ये बघा फॅक्टरी आणि सेलचा काही संबंधच नाही आहे. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये टीमवर्क आणि स्कोर ह्या गेमशी रिलेटेड 2 वर्ड्स आहेत है ना. टीमवर्क है ना, बी आणि सी. त्याचा आन्सर कुठला येतो आहे? फर्स्टवाला, बी आणि सी. हे त्याचा प्रॉपर म्हणजे ऑप्शन येणार त्याचा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पिक आउट द ॲडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. द फूड केप्ट इन द बाउल वॉज डिलिशियस. तर इथं बघा, इथं जे जेवण आहे ते कसं आहे? डिलिशियस आहे. ॲडजेक्टिव्ह काय करतो? एखाद्या वस्तूची विशेषता दाखवतो आपल्याला, सांगतो आपल्याला. ठीक आहे. त्याचं जे ॲन्सर येतो आहे बघा सेकंड नंबरचं, ऑप्शन नंबर 2 आहे याचं ॲन्सर. ठीक आहे. 16मध्ये बघा, इफ स्टिक्स इज इक्वल टू बंडल देन बीज इज इक्वल टू. हे बघा छोट्या छोट्या जे काठ्या असतात त्यांना जर आपण एकत्र आणलं तर त्याला आपण बंडल म्हणतो. असंच जर बीज जे असतात मधमाशा जर एकत्र आल्या तर त्यांचा जो ग्रुप असतो त्याला स्वार्म म्हणतात. त्याचा आन्सर येतो आहे 1, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला आता नेक्स्ट बघूया आपण. पिक आउट द ॲडवर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. माय फादर कम्स होम अर्ली. त्याच्यामध्ये जे अर्ली आहे ते ॲडवर्ब आहे. त्याचं ऑप्शन येते ऑप्शन नंबर 3. चूज द करेक्ट ऑप्शन. ब्लँक फ्रूट स्किन्स ऑन द रोड इज डेंजरस टू अदर रोड युजर्स. ठीक आहे. तर इथं थ्रोईंग येते नाही का. केळीचे साल वगैरे जर आपण रस्त्यावर फेकून दिले तर जे बाकीचे जे रोडवर चालणारे लोक आहे ते घसरून पडतात. ते सगळ्यांनाच माहिती आहे ना की नाही. त्याच्यानंतर 19, कंप्लीट द फॉलोइंग ट्री डायग्राम युजिंग प्रॉपर ऑप्शन. डिसवरून जे डिसऑर्गनाइज, डिसलॉज आहे ना, त्याच्यामधला डिसइन्फेक्ट हा करेक्ट ऑप्शन येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 20मध्ये बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. राधा वॉज डिस्टर्ब विथ द बेल. बेल कसं करते? डिंग डॉंग आहे ना. तर याच्यामध्ये फर्स्ट येणार आहे डिंग डॉंग ऑफ द बेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 21 बघा, फॉर विच ऑप्शन बिलो यू विल यूज आर्टिकल ए. आर्टिकल ए कशासाठी आपण वापरणार आहे? हे बघा, जिथे AEIOU येते तिथं आपण एन वापरतो. ठीक आहे. इथं फक्त एस आलेलं आहे. जिथं कॉन्सोनेंट असेल ना वर्डच्या स्टार्टला तिथं आपण ए वापरतो. तर 4th नंबरचा ऑप्शन येतो आहे. ठीक आहे ना, ए स्टुडिओ. ठीक आहे. त्याच्यानंतर 21मध्ये बघा, फाइंड आउट द सुटेबल ऑप्शन. तर इथं जसं टायगर इंडिया है ना, तर कंगारू ऑस्ट्रेलिया. ठीक आहे ना. त्याच्यानंतर है ना, टायगर जो आहे नॅशनल ॲनिमल आहे इंडियाचा, तसाच कँगारू जो आहे तो ऑस्ट्रेलियाचा नॅशनल ॲनिमल आहे. ठीक आहे. 23मध्ये बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय सिलेक्टिंग द करेक्ट ऑप्शन. ऑलवेज वॉक ऑन द फुटपाथ. नेहमी फुटपाथवर चालायला पाहिजे. ठीक आहे. याचा ऑप्शन नंबर येते 2. अँड नॉट ऑन द रोड. रोडवर नाही चालायला पाहिजे. चला नेक्स्ट. आता इथे बघा एक चित्र दिलेलं आहे. चूज द ॲप्रोप्रिएट हेडिंग फॉर द पिक्चर बिलो. ह्या पिक्चरसाठी तुम्ही काय म्हणणार आहे इथं है ना. हे चित्र बघून काय वाटते आपल्याला है ना. यापैकी कुठला डे असायला पाहिजे? शक्यतो इंडिपेंडन्स डे असायला पाहिजे. ठीक आहे ना. आणि 25मध्ये काय लिहायचं आहे? व्हॉट अदर डे कुड बी सेलिब्रेटेड इन इंडिया ॲज सीन इन द पिक्चर. तर आपला रिपब्लिक डे. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचे आपले सर्व ऑप्शन सगळे 25 क्वेश्चन कंप्लीट झालेत. ठीक आहे. तुम्ही तुमच्याकडे जे पेपर आहे कुठलाही सेट असू दे BCD, ठीक आहे, मॅच करून बघा. क्वेश्चन मागं पुढे असतात पण क्वेश्चन सारखे आहेत. हां,
चला, तर आपण आता बाकीचे आता मॅथचे आपण 2 व्हिडिओ बनवूया, कारण मी पूर्ण त्याच्यामध्ये विथ एक्सप्लेन तुम्हाला मी त्याचे ॲन्सर सांगणार आहे. त्याला थोडंसं आपण नेहमी जसे आपण व्हिडिओ बनवले ना 26 आपण ॲक्च्युली आपण तर 15 क्वेश्चन्स घेत होतो, पण आता आपण अर्धे घेऊया. 25 क्वेश्चनचे 2 व्हिडिओ बनवूया आपण. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.